ये पटकन. अबे एजन्सी वाले कुठे आहेत? गायब आहेत की काय? तर या संदर्भात आता माणिकराव कोकाटे काय म्हणतायत बघूयात. एक प्रकारे फडणवीसांनी शरद पवारांचाच दावा फोडल्याचं दिसतंय. यावरती आता प्रतिक्रिया येत आहे. अजित पवारांच्या अस्थिकलशाचं पूजन करण्यात आलं. अशा पद्धतीने सगळ्या पुढचा अस्थिकलशाच्या पूजनाचा जिल्हास्तरावर आम्ही संपूर्ण अस्थिकलश काल पुण्यावरनं बारामतीवरनं या ठिकाणी मुंबईला आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अस्थिकलश आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये ठेवणार आहोत अंत्यदर्शनासाठी आणि त्यानंतर विधिवत त्यांची आम्ही या ठिकाणी विसर्जन करणार आहोत त्या नद्यांमध्ये त्या जिल्ह्यांच्या मुख्य नद्यांमध्ये. आणि काही ठिकाणी अजून शोकसभा सुरू आहेत. काही ठिकाणी अजूनही लोक या ठिकाणी दादांच्या संदर्भामध्ये खूपच दिष्टशक्ती झाल्या त्याची चर्चा आम्हाला माहीत नाही. जी जोपर्यंत चर्चा आमची पूर्णपणे सर्व बैठकांमध्ये होत नाही किंवा त्यांच्या कुटुंबाबरोबर होत नाही तोपर्यंत मर्जर ह्या गोष्टीवरती बोलणं योग्य होणार नाही. आणि मर्जरच का आपण बोलतोय, आपण दुसऱ्या गोष्टीवर का बोलत नाही? परंतु त्यांच्या पक्षाकडनं सातत्याने वेगवेगळे ठीक आहे ना, तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. यांनी तर थेट अजित पवारांची आता शपथच घेतली. 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या संदर्भात निर्णय. ती जी चर्चा आहे ती वहिनींबरोबर दादांनी केलेली असेल. आता वहिनींबरोबर आम्ही कोणीही चर्चा करू शकलो नाही, त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं काही सांगता येणार नाही. कौटुंबिक प्रश्न आहे. कौटुंबिक प्रश्नामध्ये वहिनी बसून चर्चा करतील आणि आम्ही वहिनीने घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल. जो काही निर्णय असेल तो वहिनी घेतील आणि वहिनीने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. विधिमंडळाच्या सर्व आमदारांना, आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि विधिमंडळाच्या आमदारांना वहिनीने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. परंतु काही त्यांच्याकडनं सातत्याने हे सगळे दावे करण्यात येतात, परंतु तुमच्या पक्षातले वरिष्ठ नेते म्हणतात की आमच्या संदर्भात कोणतीच चर्चा झालेली नाही मर्जरच्या प्रकरणात. तुमच्या सोबत दादांची चर्चा वहिनींबरोबर झालेली असेल ती वहिनींना फक्त माहिती आहे, आम्हाला कोणालाही माहीत नाही आणि आम्ही कोणी त्याच्यामध्ये सहभागी नव्हतो. त्यामुळे आम्ही त्यावर भाष्य करू इच्छित नाही. परंतु जी काही मर्जरची चर्चा होईल ती वहिनींबरोबरच होईल आणि वहिनीच या ठिकाणी आमच्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत, आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्या निर्णय घेतील. त्या जे निर्णय घेतील ते निर्णय आम्ही मान्य करू. पियुष गोयल यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे, ज्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष फक्त आणि फक्त सुनेत्रा पवारच होणार, दुसरा राष्ट्रीय अध्यक्ष आमच्याकडे होणार नाही. सगळे पक्ष एकत्र आले तरी सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष राहतील. राज ठाकरेंनीच या संदर्भात ट्विट केलेलं होतं काल की रांगड्या मराठी मातीतला पक्ष आहे, त्यामुळे या पक्षाचा अध्यक्ष हा पटेल. सुनेत्रा पवार सोडून वहिनी सोडून दुसरा अध्यक्ष होणार नाही. तुम्ही सह्या वगैरे केलेल्या आहेत का? सह्या करो किंवा ना करो, आमची युनॅनिमसली सर्व पक्षाच्या लोकांचा निर्णय झालेला आहे की उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनी असतील, सुनेत्रा पवार असतील आणि त्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील, त्या उपमुख्यमंत्री असतील, त्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सुनेत्रा पवार वहिनीच असतील, यात शंका नाही. तर माणिकराव कोकाटे यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली. एकतर करण्यासंदर्भात जर दादा चर्चा करत असतील तर त्यांनी माझ्याशी ते बोलले असते. जवळजवळ सर्वच गोष्टी दादा मला सांगायचे असं एकीकडे फडणवीस म्हणाले तर दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्ष या फक्त सुनेत्रा पवारच होणार असं माणिकराव कोकाटेंनी सांगितलंय. उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच असतील असा माणिकराव कोकाटे म्हणतायत. राष्ट्रीय अध्यक्ष किंवा विलिनीकरणाची चर्चा जर दादा करत असते तर आमच्याशी केली नसती का असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचाच दावा एक प्रकारे खोडला असं दिसतंय. विलिनीकरणाचा निर्णय घेण्याआधी